रामकृष्ण हरी पाहतालोचनी सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा पाहतालोचनी सुख झाले हो विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजने हा विठ्ठल बलवा आवडी तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा
विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा जय जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम जय जय राम जय जय राम वाजवा कंठी धरिला कृष्ण मणी धरिला कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम तुकामणे भूमंडळी तुकामणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे आम्ही बळी वीर गाडे आम्ही बळी वीर गाडे
बळी विरगाडे आम्ही बळी विरगाडे तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे आम्ही बळी वीर गाडे आम्ही बळी विरगाडे आम्ही बळी विरगाडे आम्ही बळी विरगाडे आम्ही बळी विरगाडे आलवा तुझे कमेका आलवा तुझे कमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम निका संभ्रम गोपाल कुमाई जय जय 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 गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई कंठी धरिला कृष्ण मानी कंठी धरिला कृष्ण मानी कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्ण मानी कंठी धरिला कृष्ण मानी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी अवघा जाने प्रकाश अवघा जाने प्रकाश अवघा जाने प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका कंठी धरिला कृष्ण मानी कंठी धरिला कृष्ण मानी कंठी धरिला कृष्ण मानी कंठी धरिला कृष्णमणी अवघाजने प्रकाश अवघा
अवगाजनी प्रकाश अवगाजनी प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम संभ्रम वैष्णवानिका संभ्रम
धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळी वीर गाढे, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला काला सेवन करण्याकरता आपण काय साधना केली, या साधनेचा विचार बोलून दाखवला. त्याचा विचार आपल्याला आज थोड्या वेळामध्ये करायचा आहे. मनुष्य आपल्या जीवनामध्ये ज्या साध्याची अपेक्षा ठेवून जीवन जगत असतो, त्या साध्याच्या प्राप्तीकरता त्याला नेहमी नियत अशा साधनांची गरज पडत असते. आपण जे साध्य ठरवतो त्या साध्याकरता कोणतंही साधन करून चालत नसतं. जे साधन त्या साध्याला प्राप्त करून देणारं असतं आणि तेच एकमेव साधन जेव्हा साध्याच्या प्राप्तीचं म्हणून सांगितलं जातं, तेव्हा त्याला साधनेची नियतता असं म्हणतात. माणूस आपल्या जीवनामध्ये कधीही चुकीचं साध्य ठरवत नाही. कोणी असो, तो चांगला असेल वाईट असेल, आपल्या जीवनामध्ये तो साध्य जे ठरवतो ते कधी गैर नसतं. दुष्ट बुद्धीचा मनुष्य सुद्धा जे साध्य ठरवतो ते चुकीचं नाही आहे. तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहोत, आपण जे साध्य ठरवतो ते चुकीचं नाही. काय लागतं सामान्य माणसाला? हो काही नाही, त्याला वाटतं काही नाही हो, सुख मिळावं, बस संपलं. अगदीच गरीब असेल तर त्याला वाटतं काही नाही, 2 वेळची भाजी भाकरी मिळावी, थोडासा पैसा गाठीला असावा, बस झालं. त्याच्या थोडा पुढे गेला की त्याला वाटतं काही नाही, 2 वेळची भाजी भाकरी मिळावी, थोडा पैसा राहावा आणि घर बांधता यावं. त्याच्या थोडं पुढे गेलं, काही नाही, 2 वेळची भाजी भाकरी मिळावी, थोडा पैसा राहावा, घर असावं आणि स्वतःची एक गाडी असावी. त्याच्या पलीकडे काही नको मला. अजून थोडा पुढे गेला, आता हे रात्रभर आहे, काही नाही, घर असावं, भाजी भाकरी मिळावी, थोडा पैसा असावा, आपली एक गाडी असावी आणि गाडीत माझ्या बाजूला बसणारं कोणतरी असावं. कळलं का? कोणतरी असावं नाही, कोणीतरी असावी.
असं लग्न व्हावं. कुणाला वाटतं लग्न झालं की संतती व्हावी, कुणाला वाटतं संतती करता अजून काही पैसे असावेत, कुणाला अजून काही. मला लांबवायचं नाही. हे प्रापंचिक साध्य जसं मनुष्य आपल्या डोळ्यासमोर ठेवून पुढे जात राहतो, तसं परमार्थामध्ये सुद्धा माणसाला वाटतच राहतं. पहिल्यांदा वाटतं विवेक निर्माण व्हावा, मग वाटतं वैराग्य निर्माण व्हावं, मग वाटतं आपल्याला काहीतरी समाधिषट संपत्ती प्राप्त व्हावी, मग आपल्याला वाटतं आणखीन काहीतरी त्याच्या पुढचं आपल्याला निधिध्यासन प्राप्त करून घेता यावं, ज्ञान प्राप्त व्हावं, आपण भक्त असावं. हे वाटणं गैर नाही. मंत्र्याला, एखाद्या माणसाला मंत्री व्हावं वाटलं गैर काय? मंत्र्याला मुख्यमंत्री व्हावं वाटलं गैर काय? एखाद्या मंत्र्याला पंतप्रधान व्हावं वाटलं गैर काय? कोणीतरी होणारच की नाही. त्याला व्हावं वाटलं, अनेक 100 लोकांना वाटतं, त्याच्यात त्याला एक वाटलं, गैर काय? गैर काही नाही. अगदी कितीही दुष्ट प्रवृत्तीचा राजा असला तरी त्याला असं वाटतं की आपली सत्ता या जगावर असावी. हिरण्यकश्यपूला वाटत होतं की आपली सत्ता या जगावर चालावी. गैर काय? कुणाला वाटत नाही मला सांगा. हिरण्यकश्यपूला नावं ठेवण्यात अर्थ नाही. कुणाला वाटत नाही असं सांगा. आपल्या घरावर आपली सत्ता चालावी असं तुम्हाला वाटतं का नाही? आपलं जे घर आहे 4 खोल्याचं, हे आपली बायको आहे, 2 मुलं आहेत, काय अजून घरात आई वडील आहेत, अमुक आहे तमुक आहे, भाऊ आहे, लहान भाऊ आहे, लहान बहीण आहे. तुम्हाला वाटतं की नाही तुमच्या घरावर तुमची, मी म्हणाल तसं व्हावं घरामध्ये? वाटतं का नाही? वाटतं. मग हिरण्यकश्यपूला वाटलं गैर काय? आपण थोडे लहान, हिरण्यकश्यपूचं लहान मॉडेल आहे आपण, एवढंच. आपल्यालाही वाटतं आपल्या घरावर आपली सत्ता चालावी, आपल्या गावावर, आपल्या गल्लीवर आपली सत्ता चालावी, आपल्या भावावर आपली. काय गैर काय? म्हणून मी म्हटलं की ज्ञानापासून, भक्तीपासून ते अगदी सत्तेपर्यंत, अगदी भाजी भाकरीपर्यंत मनुष्य आपल्या जीवनामध्ये जे ध्येय ठरवतो ते ध्येय चुकीचं नाही आहे, ते गैर नाही आहे. मग माणसाची अडचण कुठे आहे नेमकी? मग याच्यात माणसं चांगली, ही माणसं परमार्थ करणारी माणसं चांगली, आणि सत्य करता सगळ्या जगावर सत्ता चालवावी असं वाटणारी माणसं गैर, असं कशा करतात? त्यांचं काय चुकलं? आपण चांगले आणि दुसरे वाईट असं कशा करता? ती माणसं गैर नाहीत. मग चुकलं कुठं? आपण ठरवलेलं साध्य जर योग्य आहे तर मग चांगला माणूस वाईट माणूस हा भेद का निर्माण झाला? आपण ठरवलेलं साध्य जर योग्य आहे तर सगळ्यांनाच ते साध्य का मिळत नाही ठरवलेलं? याचं उत्तर एकच आहे. मनुष्य जे साध्य ठरवतो ते कधीही चुकीचं नसतं, पण त्या साध्याच्या प्राप्तीकरता मनुष्य ज्या साधनांचा अवलंब करतो त्या साधनेवरून त्या माणसाची वृत्ती ठरवली जात असते. विठ्ठला साध्य कुणाचं चुकीचं नाही आहे, परंतु त्या साध्याकरता, साध्याच्या प्राप्तीकरता आपण जी साधन परंपरा स्वीकारतो ना, त्या साधन परंपरेवरून आपण चांगले का वाईट हे ठरत असतं. साध्य कुणाचं वाईट आहे? कुणाचंही नाही. मग माणूस वाईट कशावरून? मनुष्य साध्य चांगलं वाईट ठरवतो म्हणून नाही, कारण वाईट साध्य अशी संकल्पनाच वेदांताला मान्य नाही. विठ्ठला साध्य कधीच वाईट नसतं. मग माणूस चांगला वाईट कशाने? तो जे साधन निवडतो त्याच्यावर. नियत साधन मिळत नसेल, गैर साधनाने आपलं साध्य प्राप्त करून घेत असेल, अन्यांच्या साधनामध्ये काही प्रतिबंध निर्माण करून स्वतःचं साधन साध्य करून घेत असेल, इतर साधनांचा विध्वंस करून स्वतःच्या साध्य प्राप्ती करता प्रयत्नशील असेल, इतरांच्या साध्याला तुच्छ समजून जर स्वतःच्या साधनांमध्ये प्रवृत्त होत असेल, तर असा मनुष्य हिरण्यकश्यपू ठरतो. नाहीतर सगळेच ज्ञानोबा आहेत, नाहीतर सगळेच संत आहेत या जगताच्या पाठीवर. आमचं चुकलं कुठं? अरे सुखा करता आम्ही ज्ञानोबारायांनाही सुख पाहिजे, तुकोबारायांनाही सुख पाहिजे,
आणि आम्हालाही सुख पाहिजे. तुकोबारायांचं साधन आणि तुकोबारायांचं साध्य आणि आमचं साध्य वेगळं नाही आहे. पण अडचण कोणते, तुकोबाराय का झाले आणि आम्ही जीव का राहिलो? जर दोघांनाही एकच सुख हवं आहे तर ते तुकोबाराय का झाले आणि आम्ही जीव का झालो? त्याचं कारण एकच आहे की त्या साध्याच्या प्राप्तीकरता तुकोबारायांनी परमार्थ नावाचं साधन निवडलं आणि त्याच सुखाच्या प्राप्तीकरता आम्ही संसार नावाचं साधन निवडलं. आम्ही संसार निवडला म्हणून आम्हाला सुख मिळालं नाही आणि तुकोबारायांनी परमार्थ निवडला म्हणून तुकोबारायांना सुख मिळालं. सुख बदललं नाही, सुखापर्यंत पोचण्याचे मार्ग बदलले. आमचा मार्ग म्हणजे एका वाक्यात सांगू का? आपण आता साधं बोलायचं झालं तर एका वाक्यात सांगायचं झालं तर आमचं साधन म्हणजे रानातला चकवा आहे. आमचं साधन म्हणजे चकवा आहे, ती रानभूल आहे. आम्ही रानामध्ये फिरतो फिरतो फिरतो, सकाळ झाली तरी तिथंच, रात्रभर प्रवास करतो. उजाडलं की आम्ही डोळे उघडून बघतो तर रात्री जिथं निघालो तिथंच. याला म्हणतात चकवा, याला म्हणतात रानभूल, नाही ना, चकवा म्हणतात. असा चकवा आहे. आम्ही संसारातून कुठेही निघू दे, डोळे उघडून बघितलं तरी तिथंच. अजून पैसेच पाहिजे, अजून सत्ताच पाहिजे, अजून संततीच पाहिजे. आम्ही रात्रभर प्रवास करून आलो. 80 वर्ष झाली, 90 वर्ष झाली, 100 वर्ष झाली, फिरून 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 पुन्हा तिथंच आहे. आम्ही ज्या मार्गानं निघालो तो मार्ग म्हणजे चकवा आहे आणि तुकोबाराय ज्या मार्गानं निघाले तो मार्ग म्हणजे राजमार्ग आहे. विठ्ठला विठ्ठला आम्हाला वाटलं काय, माणसाचा एक स्वभाव आहे, माणसाला पटकन साध्य प्राप्ती करता सवय सांगतो. उगी एक शब्द वापरतो, आपल्याला माहिती आहे, मी फक्त उगी वापरतो एक कीर्तनामध्ये. माणसाला ना शॉर्टकट पाहिजे असतं, शॉर्टकट पाहिजे. मग ते कशाचाही असू दे, पैशाचा शॉर्टकट, सत्तेचा शॉर्टकट, काही नाही. नुसतं रात्री वाटा उद्या निवडून येता, शॉर्टकट. तुम्ही आयुष्यभर समाजसेवा करा निवडून येता असं नाही, तुम्ही रात्री वाटा निवडून या, शॉर्टकट. एक ज्ञानेश्वरीचं पारायण करा, वा संतन महाराज, शॉर्टकट. आम्हाला शॉर्टकट पाहिजेत प्रत्येक गोष्टीचे. आम्हाला शॉर्टकट, लवकर. जवळचा मार्ग कोणता तो सांगा, जवळचा मार्ग सांगा, जवळचा मार्ग. आणि या जवळच्या मार्गापायी आम्ही या चकव्यामध्ये अडकलोय संसाराच्या. आणि तुकोबाराय म्हणतात, वेळ लागला तरी चालेल, तुका म्हणे येथे नचले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो. तुका म्हणे यासी नचले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो. तुका म्हणे येथे नचले तातडी, प्राप्त काळ घडी आल्या वेण. तुकोबाराय बोलतात, इथं गडबड चालत नाही. तुकोबाराय ज्या मार्गाने गेले तो प्रशस्त राजमार्ग आहे आणि आपण ज्या मार्गाने जातो तो मार्ग संकुचित आहे. त्या मार्गावर काही नाही. त्या मार्गावर जाऊन किती प्रयत्न केला तरी आम्ही जिथं निघालो तिथंच परत येतो. म्हणून काय चुकलं? तुकोबारायांना सुख पाहिजे ते चूक नाही, आम्हाला सुख पाहिजे ते चूक नाही, पण आमचा मार्ग चुकला आणि तुकोबारायांचा मार्ग बरोबर आहे एवढंच. म्हणून ते तुकोबाराय आहेत, आम्ही जीव. सुखाची अपेक्षा कुणाला नाही असं नाही, सोडून द्या. कशा करता मी हे सांगितलं? मनुष्य सुखाची अपेक्षा ठेवतो, साध्याची अपेक्षा ठेवतो, ती गैर नाही आहे. माणसाचं साधन माणसाला नियत निवडता आलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काला सेवन करण्याकरता आम्ही काय केलं ते ऐका. काला कुणाला नकोय, कारण काला हे फल आहे. काला सर्वोच्च फल आहे. काला म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचं एकत्रीकरण आहे. काला म्हणजे ज्ञान आणि भक्ती यांचं एकत्रीकरण आहे. काला म्हणजे भक्ती ज्ञान वैराग्याचं संमिश्रण आहे. कुणाला नकोय या जगतामध्ये सांगा? ज्ञान नको म्हणणारा अजून जन्माला आला नाही, भक्ती नको म्हणणारा अजून जन्माला आला नाही, आणि वैराग्य नको म्हणणारा अजून जन्माला आला नाही. संकल्पना म्हणून कोणी वैराग्य नावाची संकल्पना नाकारू देत. अगदीच नास्तिक मनुष्य, परमार्थाच्या ज्याला वीट आलाय, परमार्थाचा ज्याला तिरस्कार आहे,
ज्याला साधू नको, संत नको, परमार्थ नको, नामस्मरण नको, देवच न मानणारा असा कोणी एखादा असला तरी त्याच्या ठिकाणी वैराग्य नाही असं नाही आहे. वैराग्य ही संकल्पना प्रत्येकाच्या ठिकाणी मला लांबवायचं नाही. ऐका, भक्ती, ज्ञान, वैराग्य याची अपेक्षा सगळ्यांना आहे. काला म्हणजे या तिन्हीचं संमिश्रण आहे. काल्यामध्ये काय काय आहे? काल्यामध्ये भक्ती आहे, काल्यामध्ये ज्ञान आहे, काल्यामध्ये वैराग्य आहे. विचार करा, सगळाच विचार सांगत नाही. काला हे सर्वोच्च फल मानलं गेलं, सर्वश्रेष्ठ फल मानलं गेलं. किती श्रेष्ठ मानलं गेलं याच्यामध्ये आपण जर बारकाईनं बघितलं तर हा काला देवादिकांना सुद्धा मिळाला नाही. हा काला वैकुंठात सुद्धा मिळाला नाही. हा काला ब्रह्मदेवाला सुद्धा मिळाला नाही. ब्रह्मदेवाला नाही, देवादिकांना नाही, सर्वांना, वैकुंठामध्ये सगळ्यांना नाही. अरे त्या देवाला सुद्धा हा काला करण्याकरता वैकुंठ सोडून यावं लागलंय. कुठं यावं लागलं? तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. कुठं? विशेष हाला संत संगे विशेष हाला. वैकुंठी दुर्लभ विशेषः लाभ संत संगे. काला वैकुंठामध्ये नाही. वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे नाही. स्वर्गामध्ये काला मिळाला नाही म्हणून स्वर्गातले देव मासोळ्या झाले. आपण नेहमी सांगतो, काल्याचे असे देवजळे झाले मासे, पुसोनिया हसे टिरे सांगा ते हात. तुकोबाराय बोलले. असो, वैकुंठामध्ये काला नाही. ब्रह्मदेवानी तर परीक्षाच घेतली. काल्याचा प्रसंग म्हणजे काल्याचे 3 अध्याय म्हणजे ब्रह्मदेवाच्या अभिमान हरणाचे, दुसरं काही नाही. आपण बोलून आलो परवा भागवतात. काला भगवंतानी केला, गोष्ट खरी, पण त्या भगवंताला सुद्धा वैकुंठा बर एकट्याच्याच सत्तेवर केला. स्वतःच्या जीवावर भगवंतानी काला केला. मग स्वतःच्या सत्तेवर ज्या परमात्म्याला काला करता येतो तो काला भगवान कुठेही करू शकतात, कारण भगवंताची सत्ता भगवंताला सोडून जातच नाही. मग भगवान जर स्वर्गात गेले तर तिथं करावा, भगवान जर वैकुंठात राहिले तर तिथं करावा, भगवान जर ब्रह्मलोकात गेले तर तिथं करावा. नाही नाही, इतरत्र काला नाही. म्हणून काला हा वस्तुविशेष जसा आहे तसा काला हा संघ विशेष आहे, आणि काला जसा संघ विशेष आहे तसा काला म्हणजे देश विशेष आहे. विठ्ठला विठ्ठला काल्याच्या ठिकाणी म्हणून 3 गोष्टींचा विचार करा. अगदीच धावता विचार आहे. काला हा वस्तू विशेष आहे, काला हा संघ विशेष आहे, आणि काला हा देश विशेष आहे. कुठल्याही देशात काला होत नाही, कुणाबरोबरही काला होत नाही. आणि काला म्हणजे नुसती दहीलाही आणून कालवून खाणं म्हणजे काला नाही. अन्यत्र दहीलाही एकत्रित करून खाणं सोपं आहे, घरामध्ये खाऊ शकतो आपण. अनेक वेळेला बोलतो, काय इथं मंडपामध्ये एवढा मोठा काला कणभर हातावर पडतो, काय त्याला चव असणार आहे. सकाळी काला केलेला, दुपारी कीर्तन संपतं, ते गिजगा झालेला हातावर पडला, काय राहणार आहे. मग ह्याच्यापेक्षा घरी करून खा, आपापल्या घरी. इथं मंडपात यायचंच कारण नाही. जाता जाता रस्त्यावर दुकानामधून थोडी लाही घ्यायची, चुरमुरे घ्यायचे, घरी जायचं, दही घालायचं त्याच्यामध्ये, घरी त्याला फोडणी गिडणी घालून कढीपत्ता घाला, त्याच्यामध्ये अजून काय तुम्हाला हिंग घालायचं आहे तर घाला, तिखट मीठ घाला, लोणचे घाला, अजून काय असतं त्याच्यामध्ये, डाळिंबाचे दाणे घाला, अजून काय असतं, मिरची, मिरची घाला, अजून
पेरू घाला, दिवसच आहेत सध्या, घाला. अजून काय घाला, काय घालायचंय ते घाला, काय घालायचंय ते घाला. पण घरी केलेला काला आणि कीर्तन झाल्यावर मंडपात खाल्लेला काला याची सर नाही, हे लक्षात घ्या. काला करावा लागतो तो कीर्तनातच करावा लागतो. काला करावा घरी खाता येईल ना, तो वस्तुविशेष म्हणून जर 4 पदार्थ एकत्रित करून खाल्ले तर चालत नाही. त्या वस्तुविशेषाला देशविशेषाची अपेक्षा असते. वस्तुविशेष आहे काला, अनेक ठिकाणी वस्तुविशेष स्वतंत्र आहे. एखादा हिरा आहे, तो कुठल्याही बाजारात नेऊन विका, तेवढीच किंमत आहे. तो मुंबईच्या बाजारात गेला म्हणजे जास्त मिळेल आणि तो आणखीन कुठल्या बाजारात गेला म्हणजे कमी मिळेल असं नाहीये. तो कुठेही न्या, त्या हिऱ्याची किंमत एकच आहे. त्याला स्थलविशेषाची देशविशेषाची अपेक्षा नाही, त्याच्या ठिकाणी फक्त वस्तुविशेष आहे. काही गोष्टी फक्त स्थलविशेषाने विचारात घेता येतात, काही वस्तू फक्त संघ विशेषाने विचारात घेता येतात. ज्या वस्तू संघ विशेषाने विचारात घ्याव्या लागतात त्याला देश आणि बाकी वस्तू विशेषाची अपेक्षा नाही. पण काला ही वस्तू अशी आहे की त्याला देश विशेषाबरोबर संघ विशेषाची अपेक्षा आहे आणि संघ विशेषाबरोबर वस्तू विशेषाची अपेक्षा. आपण घरी केलेला काला हा काला का होत नाही? घरी काला केला, आपण जर म्हणलं मी कीर्तनाला जातच नाही, तिथं काय तेवढं 2 तास बसायचं आणि हातावर दही लाय, मी घरी करून खातो. घरी करा, खा, माझं म्हणणं नाही. पण घरी केलेला काला काला होणार नाही, कालवा होईल. हा, बायको तुम्हाला सुखानं खाऊ देणार नाही, कीर्तन ऐका आणि मग खा. बायको म्हणेल, अशी बायको मिळाली हे तुमचं नशीब आहे, म्हणेल की नाही? म्हणजे काल्याच्या ठिकाणी वस्तुविशेष आहे, पण तो वस्तुविशेष या देशविशेषाला अनुसरून येतो की कीर्तनातच काला झाला पाहिजे. काला इतरत्र करून चालणार नाही, इतरत्र नाही. कुठं करावा लागेल काला? तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट,
वैकुंठी तो ऐसे नाही तुकोबाराय सांगतात कुठं काला झाला पाहिजे, दुसरीकडे नाही. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, म्हणजे काल्याला एका देशविशेषाची अपेक्षा आहे. हा देशविशेष झाला. बरं, काला जसा देशविशेषानं युक्त आहे तसा त्या देशविशेषाला वस्तुविशेषाची अपेक्षा आहे. नाहीतर वाळवंटामध्ये काही खाता येतं. वाळवंटामध्ये खायला पुष्कळ आहे. आता त्याचा विचार कीर्तनात करता येत नाही. वाळवंट म्हणजे काय? वाळवंट हा शब्द कशा करता वापरला? जिथं काही उत्पन्न होत नाही तिथं वाळवंटामध्ये काही पीक येत नाही. तिथं तुम्ही ज्वारी काही पेरली काही येईल काय? वाळवंटा मध्ये बसून हुरडा खाल्लेला माणूस भेटलाय का तुम्हाला कधी? सांगा. नाही, मिळत नाही. वाळवंटामध्ये केशर येईल का? येणार नाही. वाळवंटामध्ये काही लावलं तर येणार नाही. वाळवंट म्हणजे जिथं काही येत नाही ते. आता त्याचा आध्यात्मिक अर्थ काय करायचा हा भाग वेगळा. हा भाग वेगळा, पण त्याच्याकडे आता जायला नको, तेवढा वेळही आपल्या हातामध्ये नाही. थोडासा विचार फक्त सांगणार आहे. हा देशविशेष झाला. बरवे नीट उत्तम असणारं वाळवंट, त्या वाळवंटामध्ये काला झाला पाहिजे. पण वाळवंटामध्ये बसून काहीही खाणं किंवा तिथं बसून दहीलाही खाणं हा नाही. आता त्या देशविशेषाला काही वस्तुविशेषाची अपेक्षा आहे. आणि काला हा वस्तुविशेष आहे. कारण काला म्हणजे नुसती दहीलाही एकत्रित येणं नाही आहे. काला म्हणजे नुसत्या दह्याचा. अरे काला म्हणजे फार वेगळा आहे महाराज. तुकोबारायांना विचारा, तुकोबाराय सांगतात काला साधा नाही. हा रस आनंदाचा, घोष हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे येतील, कोण हा दैवाचा भाग पावे येतील, कोण हा दैवाचा भाग पावे येतील. घोष करा हरिनामाचा, घोष करा हरिनामाचा, आनंदाचा घोष करा हरिनामाचा. कोण हा दैवाचा भाग पावे येतील, कोण हा दैवाचा भाग पावे येतील. आनंदाचा घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे येतील. घोष करा हरिनामाचा. सगळे चालू राहू दे. सगळे चालू राहू दे, बंद करू नको. बारीक ठेव पण चालू राहू दे. माझाही राहू दे चालू. हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे येथील. तुकोबारायांनी आपल्याला काल्याच्याच प्रसंगामध्ये असं सांगितलं की काला म्हणजे आनंदाचा रस आहे. काल्या कसा मिळेल? हा हरिनामाचा घोष करून मिळेल. आणि हरिनामाचा घोष करून जो काला मिळेल तो सगळ्यांना भरपूर मिळणार नाही. असा हरिनामाचा घोष करणारा जो कोणी दैववान भाग्यवान आहे ना, त्याला सुद्धा भाग पावे येतील. सगळं नाही, त्याला सुद्धा इथं भाग मिळतो त्याच्यातला, सगळं मिळत नाही. हा काल्याचा वस्तुविशेष झाला. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, काल्याचा देशविशेष आहे. या देशविशेषाला वस्तुविशेषाची अपेक्षा आहे.
वस्तुविशेष कसा पाहिजे? वाळवंटामध्ये बसूनही आनंदाचा रस सेवन करता आला पाहिजे. हा आनंदाचा रस आहे. काला म्हणजे नुसती दहीलाही नाही, तर हा आनंदाचा रस आहे. हे तुकोबाराय बोलतात, हे देशविशेषाला अनुसरून येणारा वस्तुविशेष. आणि काही ठिकाणी देश आणि वस्तू दोन्ही चांगलं असतं, परंतु त्या दोन्हीतही तेवढं म्हणावं तेवढं समाधान नाही का? कारण तसं असलं तरी तिथं संघ विशेष चांगला नसतो. वस्तू चांगली आहे, देशही चांगला आहे. उदाहरण गंमत म्हणून सांगतो, म्हणजे फार लांबवायचं नाहीये म्हणून जाता जाता सांगतो. आपल्या घरी बनवलेलं जेवण चांगलंच आहे. आपण आपल्या घरामध्ये बसून जेवतो, चांगलंच आहे. पण तेच जेवण जर अतिथी बरोबर सेवन केलं तर आनंद जास्त आहे. अन्न आमचंच आहे, चांगलंच आहे. आमचं घर जेवायला चांगलंच आहे. म्हणून तर माणसं पंक्तीमध्ये कुणाच्या शेजारी बसावं हे निवडतात. का निवडत असतील? अगदी काल्याच्या कीर्तनातली पंगत असू दे, सप्त्यातली पंगत असू दे, माणसाला म्हटलं पहिल्या पाना नाही नाही शेवटी बसा, नाही नाही मग मध्ये बसतो की वारकऱ्याबरोबर. का बाबा वारकऱ्याबरोबर का? वारकऱ्याबरोबर का? अन्न चांगलंय की नाही? अरे सप्त्याचं अन्न आहे, पंगत चांगली आहे, सप्त्याचं अन्न आहे, कीर्तनानंतरचा प्रसाद आहे, चांगला आहे. बर, कीर्तनाच्या मंडपामध्ये पंगत बसली, देशविशेष आहे की नाही? आहे. पण तरी सुद्धा माणसाला असं वाटतं की पंक्तीत आपल्या शेजारी कोण आहे हे बघून मग बसावं. का? कारण त्यालाही संघ विशेषाची अपेक्षा असते. संघ विशेषाची म्हणजे देशविशेषाला अनुसरून येणारा वस्तुविशेष आणि देश वस्तुविशेषाला अनुसरून येणारा जर संघ विशेष असेल तर देशही चांगला, वस्तूही चांगली आणि संघही चांगला. या तिन्हीला मिळून एकच नाव आहे, त्याला म्हणतात काला. विठ्ठला विठ्ठला आता त्याचा विचार पुष्कळ आहे, आपण देऊ तेवढी त्याला उदाहरणं पुष्कळ होतील. आपला त्याचा विचार फार करायचा नाही, थोडक्यामध्ये बोलायचं आहे. तुकोबाराय म्हणतात, हा काला आम्ही सेवन केला. पण हा काला आम्ही सेवन केला, आम्हाला काही सहजासहजी मिळाला काय? अरे वैकुंठात मिळत नाही म्हणता तुम्ही, ब्रह्मलोकात मिळत नाही म्हणता, देवाला पुन्हा पुन्हा करता येत नाही म्हणता. कारण भागवतामध्ये सुद्धा भगवंतानी काला केल्याची उदाहरणं फार नाहीत, फार नाहीत. भागवतामध्ये तर काही तिथं बसून शिदोरी खात होते याचाही उल्लेख नाही, घरी येऊनच जेवत होते. पण शिदोरी रोज नेत होते असं कुठं? आपल्या संतांनी सांगितलंय म्हणून आपण मान्य करतो बस. परंतु तिथं खडके सोडियल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. गोमटा वस्तुविशेष जाऊ दे, आता ते लांबत जाईल सगळं. ते प्रमाण दिली की त्याच्यात काहीतरी त्या अनुषंगानं सापडतच, सोडून द्या. आता काय झालंय, आपला मुद्दा काय? माझ्याकडे बघ, ते बांधतात, दर नेहमी बांधतात. खांबाला दोरी बांधलेली कधी बघितली नाही का तुम्ही? मला सांगा बरं एकदा, खांबाला दोरी बांधलेली बघितली नाही का? त्याच्यात तिथं बघत बसण्यासारखं काय? मी सांगायला लागलो काहीतरी महत्वाचं, ते ऐकणं महत्वाचं आहे का दोरी बांधणं महत्वाचं? आता त्याला काय, माणसाला हालचाल लागत असते. मी नुसताच उभा आहे, तुम्ही नुसतं काहीतरी हल्लं की माणसाला बरं वाटतं. मग आपले चोपदार हार घेऊन गेले विणेकरपर्यंत, त्याच्याकडे बघत, त्याच्यात बघण्यासारखं काय? तो हार घेऊन चालला ह्याच्यामध्ये, त्याच्यात बघण्यासारखं काय असतं? पण माणसं ते कीर्तन सोडतात तेच बघत नसतात, दोरी बांधतात तेच बघत. माझ्याकडे बघा, दिसायला मी जरा बरा आहे, ऐका. आता काय सांगू मी तरी, थोडं ऐका की, मी काहीतरी महत्वाचं सांगतोय आपल्याला. काय चालू होतं? परमात्मा काला करतात. हा काला भगवंतानी भागवतामध्ये कितीदा केला? राहू द्या, आपण विठोबा रुक्माईला बांधू. हा, आता तेवढीच वर कशी राहिली म्हणून ते बघू नका, माझ्याकडे बघा. परमात्म्याने काला केला. हा काला 3 अध्यायामध्ये आपल्याला भागवतामध्ये दिसतो. 3 अध्याया. या 3 अध्यायाचा विशेष काय? ब्रह्मदेवाच्या अभिमानाचं हरण, एवढंच आहे. बरं, हा जो काला भगवंतानी गोकुळामध्ये केला, कितीदा केला? रोज उठून भगवान काला करत होते काय? नाही, एकदाच केला, एकदाच. एकच उदाहरण आहे, तेवढा एकच श्लोक आहे भागवतामध्ये. बिभ्रद वेणूम एकदाच आला, 2-2दा रोज बिभ्रद वेणूम नव्हतं, एकदाच झालं. मग भगवंताला सुद्धा जो काला एकदाच करता आला, त्या काल्याचा वस्तुविशेष नसेल का? त्या कालाचा संघ विशेष नसेल का? त्या काल्याला देशविशेष नसेल का? कारण भगवान व्यापक आहेत.
ते कुठल्याही संघामध्ये, ते कुठल्याही देशामध्ये, ते कुठल्याही वस्तूचा स्वीकार त्याग करू शकतात, पण भगवंतानी ते केलं नाही. स्वतःच जेव्हा भगवंताला संत रूपात अवताराला यावं लागलं तेव्हा काला करता आला. हा संघ विशेष असा आहे. आणि म्हणून हा जो काला अत्यंत दुर्लभ मानला गेला, सोपा नाही. आपल्याला काला फार सोपा आहे. सप्त्यामध्ये माणसं फिरकत नाहीत. काल्याच्या दिवशी काला वाटताना येतात. नाही चालत, नाही चालत. काल्याकरता सेवा करावी लागते. काल्याकरता भगवत चिंतन करणं अपरिहार्य आहे. काल्याकरता भगवंताचं नाम घेणं आवश्यक आहे. आणि मग हात पुढे केलं तर काला मिळतो. आणि मग काय सप्त्यामध्ये काही पंक्तीला नाही, वाढायला नाही, टाळ घेऊन नाही, हरिपाठाला नाही, गाथा भजनाला नाही, प्रवचनाला ऐकायला नाही, कीर्तनाला ऐकायला नाही, मंडप झाडायला नाही, कशालाच नाही, कशालाच नाही. आईन काला वाटताना हात पुढं करायचा. मिळाला काला. काला नाही, ती दहीलाही हातावर पडेल, काला पडायचा नाही. काला दुर्लभ आहे. काला सहजासहजी मिळत नाही. मग हा काला जर जगतामध्ये अत्यंतिक दुर्लभ असेल, हा काला देवाधिकांना दुर्लभ असेल, हा काला संत संगतीशिवाय मिळणार नसेल, हा काळा वाळवंटाशिवाय प्राप्त होणार नसेल, आणि काला म्हणजे जर आनंदाचा रस असेल तर याची अपेक्षा जगतातल्या सगळ्यांना असेल. तर तुकोबारायांना लोकांनी विचारलं, तुकोबाराय काला दुर्लभ म्हणता, तुम्ही काला करण्याकरता काय केलं? आम्हाला काला मिळेल? मिळेल ना, मिळेल. काला मिळणार नाही असं नाही. काला दुर्लभ आहे, पण काल्याचे अधिकारी सगळे. दुर्लभ वस्तूचे सगळे अधिकारी नसतात. काल्याचा हा विशेष आहे की काला दुर्लभ असून सगळ्यांच्या अधिकारात आहे. ज्ञान दुर्लभ आहे पण सगळ्यांच्या अधिकारात नाही आहे. कर्म आहे सहज पण गहन आहे. गहना कर्मणो गती, गहन आहे. परंतु काला दुर्लभ आहे पण सगळ्यांच्या अधिकारात बसतो. आम्हाला मिळेल? मिळेल ना, मिळेल. काय करावं लागेल? तुकोबाराय म्हणाले, काही नाही. तुम्हाला काला पाहिजे ना, एक काम करा. याल तरी यारी लागे, याल तरी यारी लागे, अवघे माझ्या मागे मागे आजी रे तो पोट भरी, आजी रे तो पोट भरी. अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे रे तो पोट भरी, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, याल तरी यार. काला पाहिजे ना, संतांचं अनुकरण केलं पाहिजे. संतांच्या मागे जाणं, संतांचं अनुकरण करणं आहे, संतांचं अनुगमन करणं आहे. आपण मागे एकदा बोललो होतो, अनुकरण वेगळं असतं, अनुसरण वेगळं असतं आणि अनुगमन वेगळं असतं. तिन्ही धातूमध्ये गत्यर्थ क्रियापद हे आलंय, धातू आलाय तिन्ही ह्याच्यामध्ये. अनुसरणामध्येही धातू सुरू, धातू गत्यर्थच आहे. अनुकरणामध्ये धातू गत्यर्थकच आहे आणि अनुगमनामध्ये गम धातूही गत्यर्थच आहे. तिन्हीमध्ये गत्यर्थच धातू आहे. आपल्याला त्याचा विस्तार करायचा नाही. पण संतांच्या मागे जाणं, संतांचं अनुगमन करणं,
याच्याकरता काल्याकरता महत्वाचं आहे. देवाच्या मागे गेल्याने काला मिळत नाही, संतांच्या मागे गेल्याने काला मिळतो. कारण देव जिथं आहेत तिथं जाऊन संतांनी काला केला नाही, संत जिथं आहेत तिथं येऊन देवानी काला केला आहे. काला करीती संत जन, काला करीती संत जन, सवे त्यांच्या नारायण, 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 सवे त्यांच्या नारायण. काला करती संत जन, सवे त्यांच्या नारायण, सवे त्यांच्या नारायण, सवे त्यांच्या नारायण. काला करीती संत जिथे तिथे येऊन देवानी काला केला. देव वैकुंठात आहेत, संत वैकुंठात नाही गेले काला करायला. वैकुंठात जायला संत तयार नाहीत. वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, बस आम्हाला चरणाजवळ वास द्या. वैकुंठ खोपट जुनाट झोपडी, नको आडआडी घालू आम्हा. वैकुंठा जाऊन कायबा करावे, उगीच बैसावे मौनरूप. नामदेवरायांनी देवाला सांगितलं, देवा वैकुंठ नको, मग काय पाहिजे? नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, बस आम्हाला इथं जागा पाहिजे. कशा करता? वरी संत हिरे पायरी. आम्हाला संतांची अपेक्षा आहे. देवाच्या मागे जाऊन काला मिळत नाही, काला संतांच्या मागे जाऊन प्राप्त होत असतो. संतांच्या मागे जावं लागतं. कशा करता मी आपल्याला हे सगळं सांगितलं की तुकोबारायांनी सांगितलं, काला पाहिजे ना, माझ्या मागे मागे या, माझ्या मागे मागे या. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. मग मागे मागे या म्हणजे काय? संतांचं अनुगमन करणाऱ्यांना काला मिळतो. मग आता संतांचं अनुगमन म्हणजे संत जे करतात ते आपण केलं पाहिजे. काल्याकरता संतांनी काय केलं ते आपण केलं पाहिजे. मग लोकांनी तुकोबारायांना विचारलं, नुसतंच तुमच्या मागे 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 आलो म्हणजे आम्हाला काला मिळेल काय? असं होणार नाही ना. मग तुमचं अनुगमन जर करायचं असेल, असं आहे, क्रिया आणि विचार या दोन्ही गोष्टी संतांकडे असतात. अनेक लोक संतांच्या क्रियेच्या मागे जातात आणि काही लोक संतांच्या विचाराच्या मागे जातात. पण शहाणे लोक ते आहेत की जे संतांच्या क्रिया आणि विचाराच्या समन्वयाच्या मागे जात असतात. ऐका, सगळ्यांनी संतांनी केलेल्या सगळ्याच क्रिया आम्हाला करता येतात का? सांगा. संतांनी सगळ्याच क्रिया, संतांच्या सगळ्याच क्रिया करता येतील का? हो म्हणा. मी तुम्हाला भिंत चालवून दाखवा म्हणतो. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, चालून दाखवा बाबा तुम्ही भिंत. ज्ञानोबारायांनी केली म्हणून तुम्ही चालून दाखवा. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलं, तुम्ही बोलवून दाखवा. अरे आपली घरची पोरं बोल म्हणल्यावर बोलत नाही, तर रेडा कधी बोलायचा आहे? कधी बोलणार रेडा आपण बोल म्हणल्यावर? त्याला ज्ञानोबा राहायला लागतात. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, मग तो बोलेल, नाहीतर बोलणार नाही. चल म्हणलं तर बायको कीर्तनाला बरोबर येत नाही, भिंत कशी येईल? हा, आहे का नाही? भिंतीला चल म्हणा बरं, चालत नाही. मी गंमत म्हणून सांगत असतो. ज्ञानोबा भिंतीला म्हणाले चल, भिंत चालली. चांगदेवांना आश्चर्य वाटलं, निवृत्तीनाथ महाराजांना नाही वाटलं आश्चर्य. अरे अशी कशी भिंत चालवली, असं निवृत्तीनाथ महाराज नाही म्हणलं. चांगदेवांना वाटलं, गोष्ट खरी. जगाला वाटलं, गोष्ट खरी. पण सोपान काकांना आश्चर्य नाही वाटलं, मुक्ताबाईला आश्चर्य नाही वाटलं. त्याचं कारण आहे, तुकोबारायने उच्च नीच काही नेणे भगवंत या अभंगामध्ये सांगितलं की ज्ञानोबाची भिंत अंगे ओढी आहे ना, अंगे ओढी. ज्ञानोबारायांची भिंत या भगवंताने स्वतःच्या अंगाने ओढली आणि स्वतःच्या अंगाने ओढणारा परमात्मा ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाईंनी बघितलं म्हणून त्यांना आश्चर्य वाटलं नाही. चांगदेवांना भगवत दर्शन नव्हतं म्हणून आश्चर्य. ज्यांना ज्यांना भगवत दर्शन आहे त्यांना भिंत चालण्याचं कौतुक नाही. ज्यांना ज्यांना भगवंतानी भिंत ओढली हे दिसलं त्यांना त्यांना तो चमत्कार वाटला नाही. कारण कुणीतरी ओढतं आणि वस्तू हलते, याच्यात चमत्कार काय मला सांगा? एखादा मोठा दगड आहे, त्याला तुम्ही दोरी लावून ओढलं, हलल का नाही? चमत्कार आहे का? चमत्कार नाही. का नाही? कारण दोरी लावली ओढणारा हे सगळ्यांना दिसतं म्हणून तो चमत्कार वाटत नाही.
ज्यांना दोरी लावून ओढणाराच दिसत नाही त्यांना असं कसा दगड चालला, अरे तुला दिसलं नाही, तू दगड आहेस, त्यामुळे तुला दिसलं नाही, आता काय करावं त्याला. ती ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, आपण चालवू काय? आपण चालवू शकत नाही. ज्ञानोबाराय भिंतीला म्हणाले चल, भिंत चालली. तुम्ही एखाद्या भिंतीला म्हणा भिंतीवर बसा आणि भिंतीला म्हणा चल, भिंत म्हणाल चल, हे चल, हे चल, चल काय चल, तू म्हणली आणि मी हलते काय? असं होणार नाही. संतांच्या सगळ्याच क्रिया आपल्याला करता येत नाहीत, संतांचे सगळेच विचार आपल्याला पचत नाहीत. म्हणून कालानुरूप परिवर्तनशील क्रिया आणि नित्य आणि शाश्वत विचार या दोघांची गाठ संतांच्या भूमिकेमध्ये ज्यांना कळाली त्यांना संतांचं अनुगमन करता येत असतं. ऐका, आणि असं संतांचं अनुगमन करता आलं की काला मिळतो. मग संतांचं अनुगमन जर करायचं असेल तर संतांनी ज्या पद्धतीनं जे केलं ते आम्हाला करता आलं पाहिजे. लोकांनी तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय अहो तुम्ही काला मागे आल्याने देतो म्हणालात, पण मागे येणं काय? तुकोबाराय म्हणाले मागे या म्हणजे माझ्या पाठीला हात धरून मागे या, माझं उपकरण धरून मागे या नाही, माझ्या विचाराचं अनुगमन करा, माझ्या कृतीचं अनुगमन करा. म्हणे सांगा तुम्ही काय केलं ते, आम्ही विचार करू. तुकोबारायांनी सांगितलं काल्याकरता आम्ही काही केलं नाही, आम्ही एकच गोष्ट काल्याकरता केली, ती तुम्हीही केली पाहिजे. ती म्हणजे आम्ही कंठामध्ये कृष्ण म्हणी धरला. अभंगाच्या कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण मणी, प्रकाश अवघाजनी प्रकाश, कालावा तू एकमेका, कालावा तू एकमेका, अवघाजनी अवघाजनी प्रकाश, प्रकाश, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका. तुकोबारायांनी सांगितलं काला सेवन करण्याकरता एक काम केलं पाहिजे. कंठी धरिला कृष्णमणी. साधन काय आहे? काला हे साध्य आहे, चुकीचं नाही. आम्हाला काय मिळत नाही? साधन चुकतंय. मग साधन काय केलं पाहिजे? संतांच्या मागे गेलं पाहिजे. संत काय करतात? काला सेवन करण्याकरता कंठी धरिला कृष्णमणी. आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला म्हणून आम्हाला काला सेवन करता आला. ही तुकोबारायांची भाषा आहे. आता कंठामध्ये कृष्णमणी धरल्याने काला सेवन करता येतो का? कंठामध्ये कृष्णमणी धरणं काला सेवन करण्याचा अधिकार मिळणं याचा अर्थार्थी काय संबंध आहे? त्याचे दोन संगती. कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं याचे अनेक अर्थ होतात, त्याच्यातल्या दोन संगती मला फक्त सांगायच्या आहेत. या दोघांचा अर्थार्थी काय संबंध आहे? दोन संगती सांगायच्या आहेत, थांबवायचं आहे. विचार हा आहे की कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे काय आणि त्याचा काला मिळण्याचा अर्थार्थी काय संबंध आहे? पहिला विचार त्याच्यातला आपल्याला अगदी सगळ्यांना जो ज्ञात आहे तो सांगायचा झाला तर कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे भगवंताचं नाम धारण करणं. कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे भगवंताचं नाम धारण करणं आहे. आणि हे नाम या जगतातलं सर्वश्रेष्ठ साधन असल्यामुळे त्या नामानं सगळंच मिळतं तर कालाही मिळतं. हे त्याची सरळ संगती झाली, मला लांबवायचं नाही. पण दुसरा एक विचार सांगतो.
कंठामध्ये कृष्णमणी धरल्याचा आणि काला मिळण्याचा काय संबंध आहे? काला मिळायला जर अधिकार लागतो आणि तो जर दुर्लभ आहे तर त्याच्याकरता कंठी कृष्णमणी धरून काय होणार आहे? तर कंठी कृष्णमणी धरण्याचे 3 परिणाम प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्याला सांगितले. कंठामध्ये कृष्णमणी धरल्याचं काय काय होईल? त्याच्याकरता आम्हाला 3 परिणाम आमच्या जीवनावर होतील. एक तर अवघाजनी प्रकाश होईल, त्याच्यानंतर ब्रह्मादिकांना वाकुल दाखवण्याचा अधिकार प्राप्त होईल, आणि तिसरं म्हणजे या भूमंडळावरचे आम्ही गाढे वीर होऊ. हे 3 परिणाम आम्हाला प्राप्त होतील. कशामुळं? कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं याच्यामुळे. आता सगळ्या जगामध्ये अवघाजनी प्रकाश म्हणजे काय आहे याचाही विचार. अवघाजनी प्रकाश म्हणजे काय? सगळीकडे प्रकाश, सगळ्या जनांमध्ये, सगळ्या जगावर प्रकाश. असा प्रकाश आम्हाला कंठामध्ये, सगळ्या जगावर प्रकाश सूर्य उगवल्यावरही येतो. त्याला काल्याचा काही संबंध नाही. ज्याने सूर्याचा प्रकाश बघितला त्याला काला, असा नियम आहे का आपल्याकडे? असा काला नाही. मग अवघाजनी प्रकाश म्हणजे काय? अवघाजनी प्रकाश, इथला प्रकाश शब्द वेगळ्या अर्थाने. अगदी त्रोटक बोलायचं झालं तर अवघाजनी प्रकाश हा ज्ञानाचा परिणाम आहे. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू हा सत्कर्माचा परिणाम आहे. आणि तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे हा भक्तीचा किंवा योगाचा परिणाम. आपल्याला धावतं बोलतं. अवघाजनी प्रकाश म्हणजे काय? सगळीकडे प्रकाश. कोणता प्रकाश? इथला प्रकाश शब्द ज्ञानवाचक आहे, ब्रह्मवाचक आहे, परमात्मवाचक आहे. सगळीकडे ज्याला भगवत स्वरूपाचा प्रकाश दिसतो तो परिणाम हा कंठामध्ये कृष्णमणी धारण केल्याने प्राप्त होतो. असा सरळ विचार. ऐका, कारण प्रकाशाचा विचार करताना 4 पद्धतीनं वेदांतामध्ये त्याची चर्चा झाली. 4 प्रकारचे प्रकाश आहेत. ऐका, आता हे भर प्रकाशात कसं सांगू? ऐका, हे 4 पद्धतीचे प्रकाश आहेत. एकाला म्हणतात भौतिक प्रकाश, एकाला म्हणतात विकारी प्रकाश, एकाला म्हणतात अविकारी प्रकाश, आणि चौथ्याला म्हणतात स्वयंप्रकाश. असे 4 प्रकाश आहे. प्रकाशाचा विचार केला तर भौतिक प्रकाश किंवा जड प्रकाश ज्याला आपण म्हणतो हा दिव्याचा प्रकाश आहे किंवा सूर्याचा प्रकाश आहे. तो जड आहे, त्याचं काय बंद केलं बंद होतं ते काय आपल्या हातात नाही, त्याचा विचार करू नका. दुसरा विकारी प्रकाश आहे. विकारी प्रकाशाला चिदाभास असं म्हणतात वेदांताच्या परिभाषेमध्ये. त्याला चिदाभास म्हणतात. आता ते विस्तार करून सांगत नाही मी. त्याला म्हणतात चिदाभास. कारण चिदाभासाचं काय आहे? चिदाभास हा आपल्याला काय आहे? विकार या शब्दाचा वेदांतातला अर्थ काय? व्यवहारामध्ये अनेक अर्थ आहेत. मनुष्य विकारी आहे. विकार म्हणजे त्याच्या ठिकाणी काही रोग निर्माण झाला, विकार निर्माण झाला म्हणतात. माणसाच्या ठिकाणी दोष निर्माण झाला, विकार निर्माण झाला म्हणतात. पण वेदांतामध्ये विकार शब्दाचा अर्थ वेगळा आहे. ज्याला जन्म आणि मरण आहे ते सगळं विकारी वेदांताच्या दृष्टीने. वेदांत काय म्हणतो? ज्याला जन्म आहे आणि ज्याला मरण आहे ते सगळं विकारी माना. ते कितीही निर्विकारी दिसत असलं, अविकारी दिसत असलं तरी. माझ्या शरीराला जन्म आहे आणि माझ्या शरीराला मरण आहे ना, हे शरीर विकारीच माना. म्हणजे माझंच नाही, तुमचं पण. नाहीतर मी माझं उदाहरण देतो म्हणजे महाराज विकारी आहेत म्हणायचं नाही. सगळ्यांनी आपापलं शरीर विकारी समजायचं. जे हे जग आहे उत्पन्न होतं कधी ना कधीतरी. परमात्म्याची इच्छा झाली जगताची उत्पत्ती होते, परमात्म्याची इच्छा झाली या जगताचा प्रलय होतो, लय होतो. मग या जगताला उत्पत्ती आणि लय आहे. आता वेदांताच्याच परिभाषेमध्ये जर बोलायचं झालं तर ज्या वस्तूला प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव आहे त्या वस्तूला विकारी म्हटलं जातं. विठ्ठला विठ्ठला प्रागभाव म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वीचा अभाव आणि प्रध्वंसाभाव म्हणजे नष्ट झाल्यानंतर असणारा अभाव. हा उत्पत्ती पूर्वी आणि नाशाच्या नंतरचा जो अभाव ज्या ज्या पदार्थाला लागतो त्या सगळ्या पदार्थांना वेदांत विकारी म्हणतो. काही पदार्थ, काही प्रकाश विकारी आहेत, त्याला चिदाभास म्हणतात. चिदाभासाला विकार का म्हणायचं? चिदाभासाला प्रकाश का म्हणायचं? कारण हा जो चिदाभास आहे ना, हा जागृती आणि स्वप्नामध्ये आपल्याला कशाचा तरी बोध करून देतो, परंतु सुषुप्ती आणि समाधी अवस्थेमध्ये जगताचा बोध होत नाही. म्हणून ज्या अवस्थेमध्ये बोध होतो अशी अवस्था तिथं आहे आणि एका अवस्थेमध्ये बोध होत नाही अशी अवस्था तिथं आहे, तर त्याला विकार असं म्हणतात.
म्हणून त्याला चिदाभास म्हणायचं. जीवाला कसं आहे, जागा झाला की जग दिसतं, स्वप्नामध्ये बरंच काही दिसतं. ते आता कीर्तनात सांगत नाही. जागा झाल्यावर काही दिसतं, झोपेतून उठला त्याला दिसतं आपलं घर आहे, शेत आहे, अमुक आहे तमुक आहे. तसं स्वप्नातही दिसतं, अमुक माणूस आला, तमुक झालं, हे झालं, मला लॉटरी लागली, माझं नुकसान झालं, माझी गाडी चुकली, हे स्वप्नातही दिसतं. आम्हाला आमचे स्वप्न गाडी चुकण्याच्या पलीकडे जातच नाही. आमच्या स्वप्नामध्ये कधी आळंदी आलंय, आमच्या स्वप्नात कधी पंढरपूर आलं, कधी ज्ञानोबारायांची समाधी दिसली, हे काहीच नाही. आम्ही सासूरवाडीला निघालो होतो आणि गाडी चुकली की खडबडून जागा होती. एवढंच. आमचे स्वप्न एवढ्यापर्यंतच ताणले जातात, याच्या पलीकडे जात नाही. जाऊ द्या, काय करायचंय, म्हणूनच त्याला विकार म्हणायचं. जागृती आणि स्वप्नामध्ये दृश्य वस्तूचा भाव आहे आणि सुषुप्ती आणि समाधी अवस्थेमध्ये दृश्य वस्तूचा अभाव आहे. म्हणून जी अवस्था भावाभाव युक्त आहे त्या अवस्थेला आपल्याला चिदाभास म्हणजे विकार म्हणावं लागेल. त्याला चिदाभास म्हणायचं. तिसरा जो प्रकाश आहे त्याला अविकारी प्रकाश म्हणतात, त्याला चित असं म्हणतात. चित कुठे आहे? ब्रह्मज्ञानात आहे. ज्यांना ज्यांना ब्रह्मज्ञान झालं त्यांना त्यांना विचारा, सगळीकडे तुम्हाला काय दिसतं? सगळीकडे काय दिसतं? काही नाही, नरनारी बाळे अवघा नारायण. अरे सगळीकडे बघा, आम्हाला काय दिसतं? तर एकच परमात्मा सगळीकडे व्यापून असलेला दिसतो. आईसा ज्याचा अनुभव विश्वदेव वगैरे वगैरे वगैरे, भरला घनदाट हरिदेह वगैरे वगैरे, सगळी प्रमाणं त्याकरता लावून घ्या. आणि चौथा प्रकाश आहे स्वयंप्रकाश. या स्वयंप्रकाशाला परब्रह्म असं म्हणतात. याला परब्रह्म असं म्हणतात. ज्ञानदेव म्हणे निज ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे 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 ज्योतीची निज ज्योती. ही मूर्ती विटेवरी, ही मूर्ती विटेवरी, उभी मूर्ती विटेवरी, उभी मूर्ती विटेवरी. ज्ञानोबराय बोलतात, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्योतीची निज ज्योत, त्याला म्हणतात स्वयंप्रकाश. परमात्मा प्रकाशमान आहे. परमात्म्याचाच प्रकाश सगळीकडे पसरला. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. बस कितीतरी गीता वाचा आपण. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवान बोलतात. 15वा अध्याय पण नेहमी बोलतो. कशा करता मी बोलतो? तोच प्रकाश आहे. बस ज्याच्याने आता उपनिषदाने तीच भाषा बोलून दाखवली, ज्ञानोबाऱ्याने तीच भाषा बोलून दाखवली. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भान्ते कुतो यमग्निः तमेव भान्तम अनुभाति सर्वम यस्य भासा सर्वमिदं विभाति. उपनिषदाने आपल्याला सांगितलं. ज्ञानोबाऱ्याने अनुभवामृतामध्ये या श्रुतीचा अनुवाद केला. विभाती यस्य भासा सर्वमिदं हा ऐसा श्रुती काय वायसा ढेकरू देते. अनुभवामृतामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी ही श्रुती आपल्याला सांगितली की बाबा, ज्याच्या प्रकाशाने सूर्य प्रकाशतो, ज्याच्या प्रकाशानं चंद्र प्रकाशतो, पण सूर्य ज्याला प्रकाशित करू शकत नाही असं ते तत्व आहे, ज्याला स्वयंप्रकाश ब्रह्म असं म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात, आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला, परिणाम काय झाला? अवघा जनी प्रकाश. अवघा जनी प्रकाश म्हणजे सगळीकडे सर्व जनांमध्ये आम्हाला एका परमात्म तत्वाचा अनुभव यायला लागला. हा ज्ञानाचा परिणाम आहे. हा ज्ञानाचा परिणाम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. आम्ही या कंठामध्ये कृष्णमणी धारण केला आणि त्याच्याने जो परिणाम आम्हाला प्राप्त झाला, त्या परिणामाचं आम्ही उत्तम लोक असणाऱ्या ब्रह्मादिकांना सुद्धा वाकडं दाखवू. वाकुलिया, आम्ही वाकुल्या दाखवू त्यांना. आम्ही सांगू तुमच्याजवळ असं नाही. वाकुल्या दाखवणं म्हणजे, आता हे आपण मोठे झालो, लहान मुलांना विचारा वाकुल्या दाखवणं काय असतं.
आपल्याला मिळालं भावाला मिळालं नाही की तो त्याला हे बघ माझ्याकडे आहे, तुला नाही म्हणजे आपल्याला खरं वाकुल्या दाखवण्याचं रहस्य सांगू का मी आपल्याला? वाकुल्या दाखवण्याचं रहस्य सांगू का? रहस्य एवढंच आहे की आपल्याला मिळालं याच्यात न आनंद मानताना दुसऱ्याला मिळालं नाही याचा आनंद जिथं निर्माण होतो की नाही तिथं वाकुल्या दाखवण्याचं. वाकुल्या दाखवणं काय आहे? लहान मूल काय करतं मित्राला, बघ मला आईने चॉकलेट दिलंय तुला नाही, म्हणजे मला मिळालंय ह्याच्यात त्याला आनंद नाही, त्याला मिळालं नाही ह्याच्यात आनंद आहे. हा, आपल्याला मिळाल्याचा आनंद न मानता इतरांना मिळाला नसल्याचा आनंद जिथं निर्माण होताना त्याला वाकुल्या दाखवणं म्हणतात. मग मनुष्य आता काय लहान मुलं फार प्रांजळ असतात बिचारे, निष्पाप असतात, ते एवढंच म्हणतात की बघ माझ्याकडे चॉकलेट आहे तुझ्याकडे नाही. पण मोठी माणसं बेरकी, ती प्रांजळ नसतात, निष्पाप नसतात, बेरकी देवानं कुठून निर्माण केलेली असतात देव जाणे. बेरकी. आपल्याला 2 खंडी जास्त धान्य झालं आणि एखाद्याला जर थोडं कमी झालं, एक अर्धा एक मनच झालं, आपल्याला जरा जास्त झालं, तर ज्याला कमी झालं ना उत्पन्न त्याला जाऊन विचारतात तुम्हाला 5 खंडी तर झालं असत. अरे तो आधीच त्रासदार म्हणतो, अरे अर्धा मन माझं पिकलं नाही तुझं 5 खंडी पिकलंय. हा त्याला जाऊन विचारतो तुम्हाला 5-7 खंडी तर झालं असेल हो. म्हणजे काय? म्हणजे आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त झालं याचा आनंद आहे नाही, आपल्यापेक्षा त्याला कमी झालं याचा आनंद आहे. याला वाकुल्या दाखवणं म्हणतं. वाकुलिया ब्रह्मादिका. कारण ब्रह्मलोक हा ज्ञानानं मिळणारा लोक नाही आहे. ब्रह्मलोक हा भक्तीनं मिळणारा लोक नाही. ब्रह्मलोक हा योगानं मिळणारा लोक नाही. ब्रह्मलोक मिळतो तो फक्त कर्मानं मिळतो. आगाश 101 जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा. पुढं काय? करीतो ब्रह्म आननो है ना, करीतोची ब्रह्मा आननो है. ज्ञानोबराय बोलतात. ऐका 101 जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा. 100 जन्म मिळावे लागतात आणि त्या 100 जन्मामध्ये ब्रह्मकर्म घडावं लागतं तर ब्रह्मलोक प्राप्त होतो. हे कर्मानं मिळणार आहे, कर्मानं. त्यामुळं कर्मानं जे फल मिळतं ते फल सुद्धा आम्हाला प्राप्त होणाऱ्या कंठामध्ये कृष्णमणी धारण करून मिळणाऱ्या फलापुढं तुच्छ आहे. वाकुलिया ब्रह्मा उत्तम लोका दाखवू. म्हणजे आम्हाला ब्रह्मलोकाचाही फल त्याच्यामध्ये मिळतं, आम्हाला ज्ञानाचंही फल मिळतं, आम्हाला योग किंवा भक्तीचं फल मिळतं. कशामध्ये मिळतं? तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे, आम्ही सगळ्यात बलवान आहोत असं नाही. अर्थ असा नाही. अर्थ काय? तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे, म्हणजे या भूमंडळावर जेवढे केवढे गाढे वीर आहेत त्याच्यात आम्ही बळी. विठ्ठला विठ्ठल. बलवान आहोत. तुकोबाराय सांगतात, बळ कशानं मिळतं? योगानं मिळतं. बळ कशानं मिळतं? भक्तीनं मिळतं. बस ऐका, योगानं बळ मिळतं तुकोबारायांनीच सांगितलंय. बोलू नका, ऐका. आपल्याला बळ मिळतं ते योगानं मिळतं. योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत. सर्व शक्ती योग भाग्ये चालत घरा येती. योग भाग्यानं सगळ्या शक्ती चालत आम्हाला प्राप्त होतात. हे योगानं मिळणारं बळ आहे. सगळ्या शक्ती मिळतात. आणि भक्तीनं मिळणाऱ्या बळाविषयी तर बोलूच नका. भक्तीचं बळ, अरे मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्याचे बाळ. तुकोबाराय बोलतात, भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ वगैरे वगैरे प्रमाण आपल्याला देतात. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत. अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत. बळीयाचे
बळीया कोण आहे? बळीया माझा पंढरीराव, हा देवांचाही देव. तुकोबाराय या संबंधामध्ये जे चिंतन करतात त्या चिंतनाचाही थोडासा विचार करा. राहू दे, माझा आवाज येतोय ना? अनेक अशा पद्धतीच्या बळाचा विचार आपल्याला करता येईल. सोडून द्या, मी कशा करता बोलतो. तुकोबाराय म्हणतात भक्तीचं जे बळ आहे, भक्तीचं जे फळ आहे ते आम्हाला कशाने मिळालं? कंठी धरिला कृष्णमणी. योगाचं जे फल आहे कशाने मिळालं? कंठी धरिला कृष्णमणी. कर्माचं जे फळ आहे कशाने मिळालं? कंठी धरिला कृष्णमणी. ज्ञानाचं जे फळ आहे कशाने मिळालं? कंठी धरिला कृष्णमणी. म्हणजे परमात्मा प्राप्तीची जेवढी साधनं एकत्रित केली, जेवढी साधनं शास्त्राने सांगितली, तेवढी सगळी साधनं ज्या एका साधनाने आम्हाला प्राप्त होतात ते साधन केलं तर त्याच्याने काला मिळतो. त्यामुळे आम्ही असं साधन केलं की ज्या साधनाने सगळी साध्य आम्हाला प्राप्त होतात. ज्ञान मार्गानं प्राप्त होणारं साध्य, सर्वत्र भगवत दर्शन, ते आम्हाला या साधनाने प्राप्त झालं. योगानं भक्तीनं प्राप्त होणारी सर्व शक्तिमानता ती आम्हाला या साधनानं प्राप्त झाली. आणि ब्रह्मदेवाला सुद्धा जे साध्य प्राप्त होत नाही ते साध्य आम्हाला या साधनेने प्राप्त झालं. अशी सगळी साध्य आम्हाला, सगळ्या साधनांची मिळून असणारी साध्य जी एका साधनाने प्राप्त झाली ते साधन आम्ही केलं. कोणतं साधन? कंठी धरिला कृष्णमणी. का बाबा एवढंच साधन का? कारण हे साधन म्हणजे या सगळ्या साधनातून एकत्रित काढलेलं सार आहे. सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. सिंधू उत्तरी पार, सर्व सर्व साधनाचे मिळून काढलेलं सार आम्ही केलं. एक साधन केलं तर अन्य साधनाचं फल मिळत नाही. अन्य साधनं केली तर एका विशिष्ट साधनाचं फळ मिळत नाही. पण परमात्मा प्राप्ती करता जेवढी केवढी साधनं या जगतामध्ये शास्त्राकडून सांगितली गेली त्या सर्व साधनांचं फळ ज्या एका साधनेने आम्हाला प्राप्त होतं ते साधन आम्ही केलं. तुम्हीही तेच करा. काय केलं आम्ही? कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. आता कंठामध्ये तुम्ही कृष्णमणी धारण केला. आम्ही ते केलं पाहिजे असं तुम्ही म्हणता. म्हणजे नेमकं तुम्ही काय केलंय? म्हणजे तुम्ही काय केलंय ते सांगा ना. कंठामध्ये कृष्णमणी धरला म्हणजे काय? कुठं बाजारात कृष्णमणी मिळतो का? आम्ही आणतो, कंठात धारण करतो. आम्हालाही काला मिळू द्या. कंठी धरिला कृष्णमणी याचा अर्थ असा नाही.
धावते दोन अर्थ सांगून जाणार आहे. कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं याचा अर्थ काय, तुकोबारायांनी आपल्याला त्याचं फल सांगितलंय. कंठी कृष्णमणी नाही अशुभ देवाणी, नाही अशुभ देवाणी, नाही अशुभ देवाणी. कंठी कृष्णमणी नाही अशुभ देवाणी, नाही अशुभ देवाणी, नाही अशुभ. हे कंठी कृष्णमणी नाही अशुभ देवाणी, नाही अशुभ देवाणी, नाही अशुभ देवाणी. कंठी कृष्णमणी नाही अशुभ देवाणी, नाही अशुभ देवाणी, अशुभ देवाणी. कंठी कृष्णमणी नाही अशुभते वाणी. कंठामध्ये कृष्णमणी धारण केला, अशुभ वाणी येत नाही. ज्याच्या मुखातून अशुभ वाणी बाहेर पडली नाही तो काला प्राप्त करून घेण्याचा अधिकारी आहे. ज्याच्या मुखातून अशुभ कधी बाहेर पडलं नाही, ज्याच्या मुखातून विचारानं आणि शब्दानं, माणसाचे शब्द बऱ्याच वेळेला चांगले असतात पण विचार अशुभ असतात, आणि बऱ्याच वेळेला विचार चांगले असतात पण शब्द अशुभ असतात. ऐका, आई मुलाला अभ्यास केला नाही तर रागवते, गाढवा, मूर्खा, अक्कल नाही, कुठून याला जन्माला घातलंय, मेला का नाहीस. भाषा अशुभ आहे, चांगली नाही, पण तिचा विचार चांगला आहे की नाही सांगा. विचार चांगला आहे, त्यांनी शहाणं व्हावं ही अपेक्षा आहे त्याच्यामध्ये. भाषा बऱ्याच वेळेला अशुभ असते, विचार चांगला असतो. काही वेळेला विचार अशुभ असतो पण भाषा मात्र लोक चांगली वापरतात. काय सांगू आता, मुंह में राम और बगल में छुरी है ना, असं होतं ना. मधुतिष्ठती जिव्हाग्रे हृदये तू हलाहलम. माणसं बोलताना गोड बोलतात पण गोड बोलून कधी काटा काढतील पत्ता लागत नाही. भाषा गोड आहे, भाषा शुभ आहे, सगळं चांगलं आहे, पण मनामध्ये मात्र विचार अशुभ असतील तर त्याला उपयोग नाही. म्हणून विचार आणि भाषा हे दोन्ही ज्याच्या भूमिकेतून, ज्याच्या शब्दात मुखातून भाषाही शुभ बाहेर पडली आणि ज्याचा विचारही शुभ आहे, असं ज्याच्या जीवनामध्ये आत्तापर्यंत घडलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत कुणाच्याही संबंधानं ज्याने कुणीही अपशब्द वापरला नाही आणि आत्तापर्यंत ज्याने कुणाच्याही अकल्याणाची भावना केली नाही, अशा माणसाला काला मिळवता येऊ शकतो. विठ्ठला विठ्ठला भाषा आणि शब्द आणि विचार हे दोन्ही शुभ असले पाहिजेत. आणि आत्तापर्यंत ते शुभ ज्याने आपल्या जीवनामध्ये जपलेलं आहे त्याच्याच मुखामध्ये, कंठामध्ये कृष्णमणी राहू शकतो. आणि ज्याच्या कंठामध्ये कृष्णमणी राहतो त्यालाच काला प्राप्त होऊ शकतो. तुकोबाराय नाही, त्यालाच काला, सगळ्यांना काला नाही. तुकोबाराय म्हणतात कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं याचा अर्थ ही भूमिका. दुसरी एक भूमिका सांगतो, कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं याचा अर्थ काय. कृष्णमणी धारण करणं याचा अर्थ दागिना काहीतरी धारण करणं नाही. मणी म्हणजे रत्न आहे, पण रत्न कशाला म्हणतात, रत्नाची व्याख्या संस्कृतात आली. जातौ जातौ यद उत्कृष्टम तद रत्नमिति कथ्यते. त्या जातीतलं जे सर्वोत्कृष्ट असतं त्याला रत्न म्हणण्याची पद्धत आहे. त्या जातीतलं उत्कृष्ट लागतं. मग ते कशातलंही असू दे, कशातलंही असू दे. अहो हत्ती आहे, हत्ती, पण तो हत्ती जर अगदी सामान्य केरळमध्ये दिसतो, आपल्याला तिरुपतीला गेल्यावर दिसतो, तो हत्ती नाही. उच्च प्रतीचा स्वर्गातला जर असेल ना तर त्याला रत्न म्हणता येतं. ऐरावत रत्नथोर त्यासी अंकुशाचा मार. रत्न कशाला म्हणतात, हत्तीच्या जातीतलं सर्वोत्कृष्ट जर कोणी असेल तर तो ऐरावत. घोड्याच्या जातीतला सर्वोत्कृष्ट असेल तर तो उच्च श्रव आहे. मारणाऱ्याच्या जातीतलं सर्वोत्कृष्ट काही असेल तर हलाहल आहे, विष.
त्याला म्हणून हलाहलाला सुद्धा रत्नच म्हटलं, उच्च श्रवाला रत्न म्हटलं, आहे का नाही? अहो लक्ष्मी माता सुद्धा रत्नच आहे. समुद्र मंथनातून बाहेर पडलेली किती रत्न? 14 रत्न आहेत. 14 समुद्र मंथनातून बाहेर पडलेली 14 रत्न आहे. याला रत्न का म्हटलं? की जी रत्न बाहेर पडली ती त्या त्या जातीतली सर्वोत्कृष्टता आहे. आणि तसं साधन जातीतली सर्वोत्कृष्टता जर कशात असेल तर ती नामामध्ये, म्हणून नामाला रत्न म्हणतात. मुखामध्ये कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे काय? रत्न धारण करणं. रत्न काय? अरे नाम हेच रत्न आहे. बस. आता पुष्कळ प्रमाण आहेत त्याला. नाम चिंतामणी यस्य चैतन्य रस विग्रह, नामाला चिंतामणी म्हटलं. नाम चिंतामणी, मणी म्हणजे काय? शेवटी रत्नच झालं. चिंतामणी म्हणजे काय? रत्नच झालं. भक्तिरसामृत सिंधू म्हटलं प्रमाण त्याच्यामध्ये. आता नाम चिंतामणी यस्य चैतन्य रस विग्रह, नाम हे चिंतामणी म्हटलं. आपल्या संत वाङ्मय आता बरंचदा सोडून द्या. ते नाम आम्ही कंठामध्ये धारण केलं म्हणजे काय? साधन जातीतलं सर्वोत्कृष्ट जे साधन आहे ते साधन आम्ही कंठामध्ये धारण केलं. आता आमच्या मुखामध्ये दुसरं काहीही नाही. नामाशिवाय आमच्या जीवनामध्ये, आमच्या मुखामध्ये दुसरं काही येणार नाही. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. अहो रात्र नाही, दिवस नाही, दिवस न कळे रात्र न कळे, ज्ञानोबाराय म्हणतात. तसं आम्हाला काहीही कळत नाही. आमच्या मुखामधून नाम बाहेर पडतं. ते नाम आमच्या सुषुप्तीत बाहेर पडतं. ते नाम स्वप्नात बाहेर पडतं. जागृती स्वप्ने पांडुरंग एवढंच आम्हाला माहिती आहे. आणि असं ज्याच्या बाबतीत होतं त्याला कालासेवन करण्याचा अधिकार आहे. हा दुसरा विचार झाला. तिसरा एक विचार जाता जाता बोलायचा झाला तर कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे नेमकं काय करणं? तुकोबारायांनी त्याचाही विचार आपल्याला बोलून दाखवलाय. कृष्णमणी, मणी म्हणजे रत्न आहे. पण हे कोणतं रत्न आहे? कोणता मणी धारण केला? कृष्णमणी धारण केला. कृष्ण शब्दाचा अर्थ काय? कृष्ण म्हणजे काळा. आम्ही गळ्यामध्ये काळा मणी धारण केला असं तुकोबाराय बोलतात. आता गळ्यामध्ये काळा मणी धारण करणं याचा अर्थ काय? काळा मणी धारण करण्याचं महत्त्व हे पुरुषाला कधी कळणार नाही. ते बायकांना विचारा. बायका आपल्याला सांगतात की काळा मणी धारण करण्यानं काय होतं. काळा मणी म्हणजे मंगळसूत्र. मंगळसूत्र त्याच्यामध्ये सोनं नसलं तरी चालतं बायकांना, पण काळ्या मण्याची पोत का असेना ती गळ्यात लागत असते. आणि बाई त्या काळ्या मण्याला जेवढं जपते तेवढं जगतामध्ये दुसऱ्या कशालाही जपत नाही. काळा मणी म्हणजे तिच्या अस्मितेचं प्रतीक आहे. काळा मणी म्हणजे तिच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. काळा मणी म्हणजे तिच्या समर्पणाचं प्रतीक आहे. काळा मणी म्हणजे तिच्या अस्तित्वाचं प्रतीक आहे. काळा मणी म्हणजे तिच्या प्रेमाचं प्रतीक आहे. काळा मणी म्हणजे तिच्या मुलांचं कारण आहे. तो काळा मणी म्हणजे तिचं सर्वस्व जर कशात असेल तर ते त्या काळ्या मण्यात आहे. काय वाटेल ते होऊ दे, बाई काळ्या मण्याला हात लावू देत नाही. काळ्या मण्याला हात लावू देत नाही. ऐका, काय वाटेल ते होऊ दे. एखादीचा पती गेला तर मंगळसूत्र काढायला कोणी गेलं तर सोडत नाही, ती सोडत नाही. काय वाटेल ते झालं तरी बाई काळ्या मण्याला हात लावू देत नाही. प्रसंगी ज्याच्या नावानं काळा मणी धारण केलाय त्याला लाथ लावेल. लक्षात आलं का? ज्याच्या नावानं तो काळा मणी धारण केलाय ना त्याला प्रसंगी पायानं तुडवेल, पण काळ्या मण्याला हात लावू द्यायची नाही. कारण काळा मणी म्हणजे ती विवाहित असण्याचं लक्षण आहे. ती विवाहित आहे, ती कोणाला तरी समर्पित झाली. आता ती दुसऱ्याची होऊ शकत नाही. आता ती दुसऱ्याची होऊ शकणार नाही. आता ती एकाला समर्पित झाली. हे काळ्या मण्याचं लक्षण आहे. गळ्यामध्ये मंगळसूत्र दिसलं की माणसं म्हणतात अरे कोणीतरी माता भगिनी आहे, तिच्याकडे वाकड्या दृष्टीने बघत नाहीत लोक. तिच्या गळ्यामध्ये काळा मणी आहे म्हणजे ती विवाहित आहे. मला एकाने विचारलं, म्हणे महाराज बायकांच्या गळ्यामध्ये काळा मणी मंगळसूत्र दिसतं त्याच्यावरून ओळखू येतं की हिचं लग्न झालंय म्हणून. मग पुरुषाचं कसं कसं आहे? बायकाच्या हातात चुडा असतो, ओळखू येतं. पायात जोडवे असतात, ओळखू येतं. भांगामध्ये कुंकू भरलेलं असतं, ओळखू येतं की हिचं लग्न झालंय. तसं पुरुषाच्या भांगात काय बुक्का भरलेला असतो तर काय म्हणजे काय असतं? काय पुरुषाचं कसं ओळखायचं? की बाईचं कसं मंगळसूत्र बघितलं की हिचं लग्न झालंय हे कळतं, तसं पुरुषाचं कसं? मी म्हटलं काही लागत नाही, त्याचं पडलेलं तोंड बघितलं की कळतं ह्याचं लग्न झालंय. आता हे काही वर यायचं लायकीचं राहिलेलं नाही, ह्याचं संपलंय हे कळतंच. त्याच्यावर काही वेगळं करण्याचं त्याच्याकरता काही कारण नाही.
म्हणजे कशा करता सांगतो की काळा मणी आम्ही कंठामध्ये धारण केला. काळा मणी म्हणजे मंगळसूत्र, मंगळसूत्र म्हणजे समर्पित जीवन. आता त्या जीवनावर दुसऱ्याचा अधिकार राहत नाही. तसं तुकोबाराय म्हणतात, आम्ही सुद्धा कंठी धरिला कृष्णमणी, आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला. आणि कृष्णमणी धारण केला म्हणजे भगवंताच्या नावचं मंगळसूत्र आम्ही धारण केलं. आता आमच्या जीवनावर दुसऱ्याची सत्ता चालू शकत नाही. विठ्ठला तुकोबाराय म्हणतात, पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता. आम्हाला आता दुसरी सत्ता नाही, बस झालं, पुष्कळ झालं. आत्तापर्यंत पुष्कळ वेळेला हे आम्ही सगळं केलं. आता आमची इच्छा राहिली नाही. आधिल्या व्रतारे का मनो हे पुरा म्हणून व्यभिचारा टिकलीये. आपल्याला सगळ्या संतांचं चिंतन पहा. तुकोबाराय म्हणतात, त्या परमात्म्याच्या नावाने आम्ही मंगळसूत्र धारण केलं. आता आम्हाला दुसऱ्याची सत्ता नको. आता आम्ही दुसऱ्याला समर्पित होऊ शकत नाही. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. आता आमच्या जीवनामध्ये दुसरं काही नाही. घालून या भार राहिलो निश्चिंते, निरविले संती विठोबासी. बस आता विठोबा हाच एकमेव आमच्या जीवनाला आधार आहे. तोच आमचा पती आहे, कारण त्याच्या नावानं आम्ही मंगळसूत्र धारण केलंय. हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे घररी घे झाले पटराणी बळे. घररी घे झाले पटराणी बळे. वरिले सावळे परब्रह्म 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 वरिले सावळे परब्रह्म परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म परब्रह्म पट्टराणी बळे वरिले सावळे सावळे परब्रह्म वरिले म्हणजेच कंठी धरिला कृष्णमणी. आम्ही सावळ्या परब्रह्माशी लग्न केलं. आता आम्हाला काही राहिलेलं नाही. आणि लग्न करणं याचा अर्थ काय होतो? लग्न करणं याचा अर्थ समर्पण हा अर्थ होतो. जो परमात्म्याला पूर्ण समर्पित झाला, परमात्म्याशिवाय दुसऱ्याची सत्ता जो मानत नाही, त्यालाच काला सेवन करण्याचा अधिकार आहे. हा अजून एक अर्थ आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल. लग्न होणं म्हणजे काय असतं याचा जर विचार केला तर दुसरा एक अर्थ सांगतो. लग्न करणं म्हणजे काय हो? गळ्यामध्ये मंगळसूत्र धारण करणं म्हणजे काय? म्हणजे समर्पण, मान्य आहे. पण अजून एक व्यावहारिक अर्थ जर बोलायचा झाला तर तोही अर्थ बोलून जातो की एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषाबरोबर लग्न केलं, काळं मंगळसूत्र काय मंगळसूत्र गळ्यामध्ये धारण केलं, काळा मणी गळ्यामध्ये धारण केला म्हणजे ती विवाहित झाली. म्हणजे नेमकं काय झालं याचा अर्थ असा आहे की ज्याच्या नावचं मंगळसूत्र धारण केलं त्याच्यावर सत्ता गाजवणं म्हणजे लग्न करणं. तुम्हाला पटतं का नाही बघा. मला लांबवायचंच नाही. कारण काय आहे, जो मुद्दा अनुभवाला येत नाही तो लांबवावा लागतो. लक्षात आलं का तुमच्या मला काय म्हणायचंय ते? जो मुद्दा माहितीच नसतो ना त्याचा विस्तार करावा लागतो. आता हे सगळ्यांनाच माहिती, याचा विस्तार काय करू? मला सांगा, ज्याचं मंगळसूत्र आहे त्याची सत्ता का जिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे तिची सत्ता? घाबरू नका, मोकळं बोलत चला. कीर्तनात काही होत नाही. घरी तुम्ही जाणे, तुमचं घर जाणे. मला काय करायचंय, कीर्तन झालं की मी माझं दुसऱ्या कीर्तनाला निघून जाणार. पुढच्या वर्षीच येणार मी. काय मला काय करायचंय, पण कीर्तनात काही होत नाही. तिथून मागून कोणी उठून येत नाही.
वगैरे वगैरे, ते काही होत नाही. सत्ता कुणाची? ज्याचं मंगळसूत्र का जिचं मंगळसूत्र? कुणाचं? ज्याचं का जिचं? अरे नीट सांगा, मला नीट कळत नाही. तुमचं एकमत नाही, एकमत नाही. तुम्ही काय करा, जरा उलटे फिरा आणि विचारा काय मत देऊ म्हणून, मग मला कळेल की काय नेमकं मत आहे ते. हा, म्हणजे मग अहो तुम्हाला मत सुद्धा तिच्या सत्तेनं द्यावं लागतं, तर घरात काय सत्ता? मी खरं सांगू का तुम्हाला, कुणाची सत्ता चालते हा प्रश्नच नसतो. का नसतो? कारण सत्ता हा शब्द स्त्रीलिंगी आहे. सत्ता, तो सत्ता, ते सत्ता का ती सत्ता? ती सत्ता. मग स्त्रीलिंगी झाली की नाही? मग सत्ता जर स्त्रीलिंगी आहे तर ती पुरुषाकडे येईलच कशी? येईलच कशी? येत नाही. आपली सत्ता वगैरे काही नसतं, आपले भ्रम आहेत. आपले भ्रम आहेत की आपली सत्ता घरामध्ये चालते, असं काही नसतं. आपल्याला वाटतं, काय सांगितलं, तुम्ही पुढे जा, मी कुलूप लावून येते. सांगितलं की नाही सकाळी आपल्याला? हो म्हणतात. काय करावं? बरं म्हणा म्हणा, तुम्ही अहो तुम्ही खरं बोलता याबद्दल माझं प्रेम आहे तुमच्यावर. असं काय करता तुम्ही? तुम्ही पुढं व्हा, मी कुलूप लावून येते. बायको सांगते की नाही? का सांगते? कारण किल्ली तिला तिच्या हातात ठेवायची असते, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हे आपण जर पुढे गेलो तर हा माणूस धड कुलूपही नीट लावायचा नाही एवढा विश्वास आहे आपल्यावर. त्यामुळं बायको तुम्ही पुढे व्हा, मी व्यवस्थित बंद करून कुलूप लावून येते. किल्ली आपल्या हातात नसते. आपल्याला असं वाटतं की आपल्या हातात आहे सगळं. काही नाही, नोकरी करून पगार मिळवणं एवढंच आपल्या हातात. मिळालेला पगार कसा खर्च करायचा हे तुमच्या हातात. अरे एक जण तरी म्हणा आहे म्हणून. एक 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 मला एकाचीच अपेक्षा आहे, फाराची नाही. एक एकाने म्हणावं, एकट्याचीच अपेक्षा होती मला. काय करावं आता? असू द्या. याचा अर्थ काय झाला? तुकोबाराय म्हणतात, आम्ही त्याच्या नावचं मंगळसूत्र धारण केलं. याचा अर्थ त्याच्या अंकित झालो गोष्ट खरी, आम्ही त्याला समर्पित झालो गोष्ट खरी, पण आता त्याच्यावर सुद्धा आमची सत्ता चालते. परमात्म्यावर सत्ता चालवणारे तुकोबाराय आहेत. महाराज एक विधान करतो, जिथं निशेष समर्पण असतं तिथेच सत्ता टिकत असते. विठ्ठला विठ्ठला समर्पणाचे सगळे विषय, पण एखाद दुसरे विषय जर स्वतःकडे टिकवून ठेवले आणि सांभाळून ठेवले तर तिथं सत्ता राहत नाही. निशेष समर्पण असावं लागतं तर सत्ता चालते. समर्पण पूर्ण लागतं. मने सहित वाचा काया, अवघे दिले पंढरीराया. काय दिलं? काही नाही, काही ठेवलं नाही. तया अहम वाचा चित्त अंग, देवोनिया शरण रेघ, महोदधिका गांग रिगाले जैसे. ज्ञानोबराय बोलतात, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात. या श्लोकाच्या खालची पहिली ओवी आहे. ज्ञानोबराय बोलतात, तया अहम वाचा चित्त अंग, देवोनिया शरण रेघ, महोदधिका गांग रिगाले जैसे. अहम वाचा चित्त अंग हे सगळं देणं. अहम अहंकार द्यावा, वाचा द्यावी, चित्त द्यावं, अंग द्यावं, शरीर द्यावं, हे सगळं समर्पित करावं तर सत्ता टिकते. एवढंही जरी न देता आलं ना तर दुसरा अर्थ सांगतो माऊली. दुसरा अर्थ, अहम वाचा चित्त अंग हे चार गोष्टी सांगितल्या ना, याच्यात कदाचित तुम्हाला जर नको असेल तर वाचा चित्त अंग देऊ नका. तुम्हाला द्यायचं नाही ना, देऊ नका. पण वाचा चित्त अंग जरी न देता आलं तरी वाचेतलं, चित्तातलं आणि अंगातला अहम जरी देता आलं तरी सत्ता टिकते. वाचेतला अहम परमात्म्याला समर्पित करा, चालेल. चित्तातला अहम परमात्म्याला समर्पित करा, सत्ता येईल. आणि अंगातला अहम परमात्म्याला समर्पित करा, सत्ता येईल. हे अहम वाचा चित्त अंग, चित्तातला अहम, वाचेतला अहम, अंगातला अहम, किंवा अहम वाचा चित्त अंग, चारी कशाही अर्थानं किंवा तिन्हीतला मिळून एक अहंकार हा जरी परमात्म्याला दिला तरी सत्ता राहते. मी कशा करता बोलतो? तुकोबाराय म्हणतात, आता देवाला देण्यासारखं आमच्या जीवनामध्ये शिल्लकच नाही ना काही.
काय द्यावं आता? अरे देह द्यायचा म्हटला तरी देह आधीच समर्पण केलाय, आता आमच्या जवळ काही राहिलं नाही. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे, भेद नाही सर्वात मना नारायणा तुझमच. तुकोबाराय बोलून दाखवतात. काय द्यायचं राहिलंय? देह द्यायचा आहे ना, देह एकदम देता येत नाही देवा, द्यायची तयारी आहे. काय देह घालू करवती खरमरी, टाकूया भीतरी अग्नी माझी, द्यायची तयारी आहे देवा. पण असा देह देणं हे जर व्यवहाराला धरून होणार नसेल, धर्मशास्त्राला धरून होणार नसेल, तर देवा आत्ता आम्ही तुम्हाला देह देऊ शकत नाही, पण याच्या पूर्वीच आम्ही तुम्हाला देह भाव आधीच देऊन टाकलाय. आता आमच्याजवळ देहभावही राहिला नाही, प्रमाण पुष्कळ आहे, आता आमच्याजवळ काही नाही. म्हणून देवाजवळ प्रार्थना करताना तुकोबारायांनी ही प्रार्थना केली. देवा आमची एक प्रार्थना आहे, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर, देहच पाड असं म्हटलं नाही, देहाचा विसर पाड म्हटलं. देहाचा विसर भगवत संबंधानं पडणं यालाच देहभावाचं समर्पण असं आपल्याला म्हणता येतं. आणि म्हणून सगळं देवाच्या चरणी जर आम्ही समर्पित केलंय, तर आता त्या देवावर आम्ही त्याच्या आता ह्याच्यातला विनोद मगाचा सोडून द्या तुम्ही, पण याच्यातलं वास्तव लक्षात घ्या ना. वास्तव लक्षात घ्या. आपल्या घरामध्ये पत्नीची सत्ता चालते, सगळ्यांच्याच चालते, माझं काही म्हणणं नाही, याच्यातला विनोद सोडून द्या, पण याच्यातलं वास्तव लक्षात घ्या. का चालते? का चालते सांगा ना. आपल्या घरातल्या स्त्रीची, पत्नीची, आपल्या पत्नीची आपल्यावर सत्ता चालते. ती म्हणेल तेच होतं. का होतं? महाराज तिचं पूर्ण समर्पण आहे आपल्या चरणाशी. आता तिला गोत्र राहिलं नाही, तिचं आडनाव राहिलं नाही, तिचं नाव राहिलं नाही, तिच्या माहेरची माणसं राहिली नाहीत. सगळं जे काही आहे ते सगळं आपण, आपल्या भोवती तिचं विश्व आहे, आपल्याशिवाय तिला दुसरं काही नाही. आपण चांगलं राहावं, आपण चांगलं वागावं, आपण भगवंताची प्रार्थना करावी, आपण नामस्मरण करावं, आपण रोज ज्ञानेश्वरी वाचावी, एवढी तळमळ तिच्याशिवाय दुसरी कुणाची आहे घरात? मला सांगा तुम्ही. आपण ज्ञानेश्वरी वाचावी, आपण भजन करावं, एवढ्या तळमळीनं तिच्याशिवाय दुसरं कोण आम्हाला सांगतं की नाही हो असं वागू नका हो, असं करू नका हो? ती सगळं सोडून आली आपल्या एकट्याच्या जीवावर, सगळं सोडून आली, काही आणलं नाही तिने. आणि जे तिने आणलं होतं ते तुम्ही ठेवलं नाही. काय नाही, आपण देऊ ती साडी नेसते, आपण सांगू तो स्वयंपाक करते, आपण म्हणू तिकडे आपल्या बरोबर येते, आपण म्हणलं मुलांची शाळा आहे, तू शाळा सांभाळून घरी बस, मी सप्ते करून येतो, ती घरी आहे. आता हे आपले उदाहरण आहेत, हे आपली उदाहरण आहेत. हा, तिला जर आपण सांगितलं नाही तू चल आमच्या बरोबर, दोघे मिळून तीर्थयात्रेला जाऊ, ती आनंदानं आपल्या बरोबर यायला तयार. आपल्या शब्दाच्या बाहेर ती नाही असं तुम्हाला वाटल, पण हे असंच आहे, हे मला सांगायचं. हे असंच आहे. आपल्याशिवाय तिला विश्व नाही ना महाराज. मग आपल्याशिवाय जर तिला विश्व नाही, तर मग आपल्यावर सत्ता चालवणारी दुसरी कुठून आणता? आता दुसरी नाही, जिने सगळं समर्पण आपल्याला केलेलं आहे तीच आपल्यावर सत्ता गाजवू शकते. नाहीतर समर्पण हिने करायचं आणि सत्ता गाजवायला दुसरी आणायची, असं चालत नाही, असं चालत नाही. तसं तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनाचं समर्पण केलंय, देह दिला, चित्त दिलं, मन दिलं, वाचा दिली, काया दिली, काय राहिलं आमच्याजवळ? काही राहिलं नाही, सगळं दिलं ना देवा. मग आता जर आम्ही आमचं अस्तित्वच तुमच्यावर अवलंबून आहे, तर मग आता आम्ही म्हणू ते तुम्हाला करावं लागेल. आता आमची सत्ता तुमच्यावर चालेल. तुम्ही अवताराला कधी यायचं देवा आम्ही ठरवणार, तुम्ही कोणतं रूप घ्यायचं आम्ही ठरवणार. तुम्ही 4 हाताचं होऊन यायचं का 2 हात काढून टाकून 2च हातात, एका हातात कमळ आणि दुसऱ्या हातामध्ये काय आहे? शंख. शंख पांडुरंगाच्या हातात काय आहे? 2 हातामध्ये 4 हात होते. काय होतं 4 हातामध्ये? एका हातामध्ये शंख, एका हातामध्ये चक्र, एका हातामध्ये गदा, एका हातामध्ये पद्म आहे ना. आता भगवान इथं आले, 2 हात टाकून दिले, 2च हाताचे होऊन आले पुंडलिक रायासाठी. मग 2च हाताचे होऊन आले तर त्याच्यातले 2 टाकून दिले, चक्र टाकून दिलं आणि गदा टाकून दिली. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. कारण इथं तो धंदा करायला आलाच नाही, इथं तो धंदा करायला आला नाही. तो कशा करता आला? तो 2च घेऊन आला. एक घेऊन आला पद्म आणि दुसरं घेऊन आला शंख. 2च गोष्टी बरोबर घेऊन आला परमात्मा. कुणाच्या सत्तेने? स्वतःच्या नाही, पुंडलिक रायाची सत्ता चालते.
तुकोबाराय म्हणतात, देवा हाती रूप धरविला आकार, नेदू निराकार होऊ त्यासे. अरे आम्ही त्याला आकाराला आणलं. हो होता. आपण काल्याच्या प्रसंगामध्ये नेहमी सांगतो, जाऊ द्या, भगवंतानी स्वतःने, तुकोबाराय तर म्हणतील नवल नाही आमची सत्ता चालते, भगवान कबूल करतात 18व्या अध्यायामध्ये. अरे माझी सत्ता माझ्यावर चालत नाही बाबा, माझे भक्त म्हणतील तसं मला करावं लागतं. ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले. तुकोबाराय बोलतात तसं भगवंताने ज्ञानेश्वरीमध्ये कबूल केलंय. भगवान म्हणतात, अर्जुना ही जी सत्ता चालते ना माझ्यावर, मी कसं व्हावं, कुठं उभं राहावं, कधी यावं, कधी जावं, कोणतं रूप धारण करावं, माझ्या हातामध्ये नाही. भक्त जैसे निजेथ पाहे तेथ ते तेची होत जाये, तो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी. 18वा अध्याय. भगवान बोलतात, अर्जुना भक्त मला जिथं जसा पाहिल तसं रूप मला धारण करावं लागतं. असा जो भक्ताच्या इच्छेप्रमाणे रूप धारण करणारा, तो मी जाहलो आहे खेळणे आजी. तुझं खेळणं झालो अर्जुना, तू मला पाहिजे तसं वापरू शकतो, असं अर्जुनाला भगवान बोलतात. याचा अर्थ काय झाला की भक्ताची सत्ता परमात्म्यावर चालते. म्हणजे एकूण अर्थ काय काय झाले, ज्याच्या मुखातून अशुभ विचार बाहेर पडला नाही, अशुभ शब्द बाहेर पडला नाही, तो काल्याचा अधिकारी झाला. ज्याच्या मुखातून नाम बंद पडलं नाही, तो काल्याचा अधिकारी झाला. ज्याने भगवंताला सगळं समर्पण केलं, तो काल्याचा अधिकारी झाला. आणि जो भगवंतावर सत्ता गाजवतो, तो काल्याचा अधिकारी झाला. एवढी फलं कशाने मिळाली? कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, विठोबार कुमाये.